वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। बीजेपी की जाने माने लीडर कहे, नेता कहे या मंत्री कहे, रमेश जिगजिंगी का आज ये कहना है ताकि जब से बचपन से पढ़ लिखने से कूद खेलने से लेकर बुढ़ापे तक आने पर भी कांग्रेस को विरोधी ही कहा है, आज भी विरोधी ही कहेंगे। आज ऐसे ही कांग्रेस के कट्टर विरोध रमेश जिगजिंगी का यह कहना है कि अब कहीं मीडिया वाले ये सवाल कर दे कि रमेश जिगजिंगी आप कांग्रेस पक्ष में चले जा रहे हैं, कहने के बाद उन्होंने यही इनके सवाल का जवाब देते हैं तो कट्टर ये कांग्रेस के दुश्मन है। अब बीजेपी के जाने माने जान देने वाले नेता है, तो इन्होंने ये समझाते हैं ताकि इतना ही नहीं, देश आजाद होने से पहले ही बाबा साहब बी आर अम्बेडकर महान नायक को तकलीफ देने वाले कांग्रेस पक्ष ही था। पहले ये दलितों को समझना चाहिए। उन दलितों में से ये भी एक नेता, जाने माने नेता रमेश जिगजिंगी, इन्होंने भी आज नेता बनकर बैठे हैं तो बाबा साहब बी आर अम्बेडकर के ही इन पर दुआ होगी, क्योंकि इन्होंने इतना जान चुके हैं कांग्रेस पक्ष को, इतना फर्क चुके हैं कांग्रेस पक्ष को। सोचो, जब इन्होंने बचपन से ही उसको विरोध करते हैं तो कितना संविधान पढ़ा होगा और कितना महान नायक बाबा साहब अम्बेडकर के बारे में जाना होगा। तो इतना खुलेआम इन्होंने जब विरोध की बात करते हैं तो बहुत कुछ जाना होगा और बहुत कुछ महान नायक के लिए पहचाना होगा। शायद जितने भी हिंदुस्तान के दलित लोगों नहीं पहचाने होंगे, उतना रमेश जिगजिंगी नेता, उन्होंने मंत्री पहचाने होंगे, ताकि इनके ही जब परिवार वाले इनको वोट नहीं डालकर कांग्रेस को वोट डालते हैं, जब ये भी कहते हैं अब कांग्रेस ही महानायक बाबा साहब बी आर अम्बेडकर को कितना तकलीफ दिया होगा, पहले ये जानना चाहिए, फिर बाद में कांग्रेस और बीजेपी का फर्क जानना चाहिए। शायद इन्होंने बीजेपी में आने से पहले यही सोचकर आया होगा कि बाबा साहब बी आर अम्बेडकर महान नायक को कांग्रेस के ही पक्ष ही बहुत ही सताकर इनको दुख दर्द देने के बाद इन्होंने सभी जानकर सोचकर बीजेपी पक्ष में शामिल हो गए। देखेंगे क्या कहते हैं एक रिपोर्ट में। ಅಯ್ಯೋ ರಾಮ ನಾನಾ ಅಯ್ಯೋ ರಾಮ ಅಲ್ರಿ ಗೋರ್ಯಾ ಕಾಲು ಇಳಿಬಿಟ್ಟಿದ್ದೆವು, ಇನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಹೋಗೋದಾ ಹೇಳ್ರಿ ನೀವೇ? 45-50 ನೋಡ್ರಿ, ನಾವು ಹುಟ್ಟಿದಾಗಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರೋಧಿ, ನನಗೆ ತಿಳಿದ ಮೇಲೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರೋಧಿ. ನಾನು ಕಾಲೇಜ್ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗೂ ಕೂಡ ನಾನು ವಿರೋಧಿ. ಕಾರಣ ಏನು ಅಂದರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನ್ಯಾಯ ನಮ್ಮ ದೇಶದ ನಾಯಕನಿಗೆ ಯಾರೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡೋದು. ಆ ಒಂದು ಪರಿಜ್ಞಾನ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿತ್ತು. ನಾನು ವಿದ್ಯಾವಂತ, ನಾನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾನು ಓದಿದ್ದೀನಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಇವ್ರ ಕತೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಭಾವನೆ ಮುಂಚೆನಿಂದೂ ಇತ್ತು, ಈಗೂ ಅದ. ನಾನು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇರೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರವ್ರ ಇಚ್ಛಾ ರೀ. ಏನು ನೋಡಿ, ಹಿಂದೆಲ್ಲ ನೋಡ್ರಿ, ಹಿಂದಿನಂಗೆ ಇಲ್ಲೀಗ. ಮೊದಲೇನಿತ್ತು ಎಲ್ಲ ಹೆಬ್ಬಾಟ ಗಾಡಿಮೆಟ್ಟ ಇವು ನಮ್ಮ ದಲಿತರೊಳಗೆ. ಈಗೆಲ್ಲ ವಿದ್ಯಾವಂತರಾಗ್ಯಾರ ರೀ, ವಿದ್ಯೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳುವಳಿಕೆ ಆಗ್ಯದ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು. ಈಗ ಹೇಳ್ದಲ್ಲ ನಾ, ಈಗ ಹೋಗಿ ಕೇಳ್ರಿ ಯಾವ ಕೇರಿಯಾಗಾದರೂ ಇದೇ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರು ಏನೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ ರೀ, ನಮ್ಮ ಮೋಸ ಮಾಡಿ ಓಟ್ ತೊಗೊಂಡ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ. ನಾ ಹೇಳಿನಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಒಂದು ಸಲ ನಾನು ಇಲೆಕ್ಷನ್ ಇದ್ದಾಗ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿನೇ ಓಟ್ ನನಗೆ ಹಾಕಿಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಹಾಕ್ಯದ. ಅದಕ್ಕೇನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ?